आणखी एक निर्भया म्हणत आज आकड्यांमध्ये मोजायलाही येणार नाहीत एवढ्या निर्भया आहेत। पण निर्भयाच्या किती आरोपींना शिक्षा मिळाली हे सांगायला मात्र हातावरची बोटही जास्त आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही। दिवसेंदिवस निर्भयांच्या संख्येत वाढ होत चाललीये हे देशाचं दुर्दैव। 9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकात्यामधील आरजी कार रुग्णालयात एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना घडली। या घटनेनंतर तिला न्याय मिळावा म्हणून संपूर्ण देश पेटून उठला होता। अखेर या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या संजय रॉयला नुकतीच सियालदह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात केवळ 5.5 महिन्यात आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यानं हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे। याच निमित्तानं न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। 2012 मध्ये घडलेले दिल्लीतील निर्भया प्रकरण, कोपर्डी प्रकरण, बदलापूर प्रकरण, हिंगणघाट जळीतकांड प्रकरण अशी कितीतरी प्रकरणं आहेत जी अतिशय घृणित आणि निंदनीय आहेत। बलात्कार प्रकरणी आरोपीला शिक्षा सुनावण्याच्या प्रक्रियेत कितीतरी वर्ष निघून जातात। यामध्ये पीडितेच्या कुटुंबाला किती वेदना होत असतील याची कल्पना करणंही असह्यच। बलात्कार करून हत्या झाल्यानंतर त्या कुटुंबाला एकच आशा असते की आरोपीला लवकरात लवकर आणि मृत्यूची शिक्षा मिळावी। पण शिक्षा सुनावण्याच्या प्रक्रियेत वर्षानुवर्ष निघून जातात। या कालावधीत इतक्या अमानुषपणे बलात्कार आणि हत्या करूनही आरोपी कसा का होईना पण जगतच असतो। या सगळ्या कालावधीत खरी शिक्षा मिळत असते ती पीडितेच्या कुटुंबाला, कारण हे कुटुंब आपल्या बहीण किंवा मुलीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीला बाहेर बिनधास्त वावरताना पाहत असतो। कोलकाता डॉक्टर बलात्कार व हत्या प्रकरणात आरोपीला केवळ 5.5 महिन्यातच शिक्षा सुनावण्यात आल्यानं तिच्या कुटुंबाला आणि समाजातील अनेक महिलांनाही काहीसा समाधानाचा श्वास घेतला असावा। खरं तर प्रत्येक बलात्कार प्रकरणात असा लवकर निकाल लागला आणि जन्मठेपेची किंवा फाशीची कठोर शिक्षा झाली तर नक्कीच कुठेतरी बलात्काराच्या घटनेत काहीशी का होईना घट होईल असं म्हणता येऊ शकतं। कारण बलात्कार करण्यामागं विकृती, कायद्याचा धाक नसणं अशी कारणं असतात। जर आरोपीला लवकर शिक्षा झाली नाही आणि कठोर शिक्षा न झाल्यास समाजात असा संदेश जातो की बलात्काराचा गुन्हा केला तरी शिक्षेपासून पळवाट काढता येते। बलात्कार केला तरी शिक्षेचा धोका जास्त नाही, थोड्या दिवस शिक्षा भोगून नंतर तर सुटणारच आहे ही भावना गुन्हेगाराच्या मनात निर्माण होते। कारण 2000 मध्ये दिल्लीतील निर्भया कांड प्रकरणानंतर आरोपींना तब्बल 8 वर्षांनंतर म्हणजेच 2020 मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली। विशेष म्हणजे 2000 मध्ये या प्रकरणाने देशाला हादरवून सोडलेले असताना महिलांवरील अत्याचारांविरुद्ध कठोर कायदे करण्याच्या मागणीनं जोर धरला होता आणि या मागणीनुसार 2013 मध्ये क्रिमिनल लॉ विधेयक पारित करण्यात आले। या क्रिमिनल लॉ मध्ये बलात्काराच्या विविध प्रकारांसाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली। म्हणजेच 2013 मध्ये हा कायदा आल्यानंतरही आजपर्यंत बलात्काराच्या अत्यंत हृदयहीन घटना घडल्या। अगदी 3 वर्षाच्या मुलींपासून ते वयोवृद्ध महिला या अत्याचाराला बळी पडल्या। बलात्कार प्रकरणी शिक्षेची तरतूद करण्यात आली खरी, पण न्याय मिळण्याची प्रक्रिया अजूनही प्रदीर्घ आहे। त्यामुळे कठोर शिक्षेची तरतूद असूनही कायद्याचा म्हणावा तसा धाक राहत नाही। आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अनेक बलात्कार प्रकरणात वर्षानुवर्ष सुनावण्या सुरू असल्यामुळे काही प्रकरणातील आरोपींना पुरावे नष्ट करण्यास मदत होऊन आरोपी निर्दोष सुटले। पुरावे हाती आले की त्वरित कठोर शिक्षा दिली तर या बलात्कार करण्याच्या अपराधाला अजिबातच सहन केलं जात नाही असा समाजात एक संदेश जाईल। बलात्कार प्रकरणी आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी सरकार, प्रशासन, न्यायालय आणि समाजाने सुद्धा अधिक संवेदनशील आणि परिणामकारक होण्याची आवश्यकता आहे। कोलकाता प्रकरणात आणखी एक विशेष बाब म्हणजे आरोपी असलेल्या संजय रॉयच्या बहिणीनं म्हटलं होतं की जर त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी। तर त्याच्या आईनं म्हटलं होतं की मला 3 मुली आहेत, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा जरी झाली तरी माझी हरकत नाही। त्यामुळे संजय रॉयच्या आई आणि बहिणीचं कौतुकच। त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया सांगून जातात की एक स्त्रीचं दुःख समजू शकते, पण हे दुःख केवळ स्त्रीने समजून चालणार नाही तर संपूर्ण समाजाने समजून घ्यायला हवं। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी
वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा.